Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर YouTube चॅनल. माय नेम इज SP सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11 सायन्सचा पहिला चॅप्टर चालू केलेला आहे. 11 फिजिक्सचा पहिला चॅप्टर चालू केलेला आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. तिकडे आपण अँगल अँड मेजरमेंट चॅप्टर चालू केला. 11th मॅथ मध्ये तो आपला संपला, तो अँगल अँड मेजरमेंट संपला आणि इकडे युनिट अँड मेजरमेंट आपला हातात जवळपास संपत आलेला आहे. ओके, 2 लेक्चर मध्ये आपला हा चॅप्टर गायब होणार आहे. ओके, आता बघा मागील लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं, एररचा पार्ट आपण डिस्कस करत होतो. या लेक्चर मध्ये आपण एस्टिमेशन ऑफ द एरर डिस्कस करत आहेत. ओके, आता एरर म्हणजे काय आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं. एररच्या 2 डेफिनेशन बी आपण मागील लेक्चर मध्ये बघितल्या. आता आपल्याला या लेक्चर मध्ये एस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे एररला कसं एस्टिमेट करायचं हे आपण डिस्कस करूया. याच्यामध्ये पहिल्यांदा बघा, अरिथमॅटिक मीन घेऊन तुम्ही एरर किती आहे हे सांगू शकता. बरोबर आहे, अरिथमॅटिक मीन. बघा, व्हॉट इज द अरिथमॅटिक मीन. मीन म्हणजे त्याला आपण अवरेज बनतो. द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ अ लार्ज नंबर ऑफ रीडिंग ऑफ अ क्वांटिटी इज कॉल्ड ॲज द अरिथमॅटिक मीन. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, या डिजिटल बोर्डची समजा तुम्हाला लेंथ मेजर करायची आहे. पहिल्यानं लेंथ मेजर केली, पहिल्या विद्यार्थ्यानं A1 आली, दुसऱ्या विद्यार्थ्याने मेजर केली A2 आली, तिसऱ्या विद्यार्थ्याने A3. असे किती विद्यार्थी आहेत, लास्ट विद्यार्थी आहे AN. एवढ्या जर समजा तुम्ही रीडिंग घेतल्या, RN नंबर ऑफ रीडिंग्स टेकन फॉर द मेजरमेंट ऑफ द क्वांटिटी. क्वांटिटी कोणती आहे, लेंथ आहे. लेंथला मेजर करण्यासाठी एवढ्या जर रीडिंग तुम्ही घेतल्या, मग याचा अरिथमॅटिक जर मीन फाइंड आउट करायचा असेल, देन अरिथमॅटिक मीन इज द ए मीन बरोबर फॉर्म्युला आहे सगळ्यांची बेरीज भागिले किती संख्या आहेत. म्हणजे ए मीन बरोबर A1 प्लस A2 प्लस A3 प्लस सो ऑन प्लस AN अपॉन N. म्हणजे किती संख्या आहे त्याची बेरीज भागिले किती नंबर आहेत. ओके, N 5 असतील तर 5 येणार, 10 असतील तर 10 येणार. यालाच आपण अरिथमॅटिक मीनला विद्यार्थी मित्रांनो आपण अवरेज देखील म्हणू शकतो. अरिथमॅटिक मीनला आपण अवरेज देखील म्हणू शकतो. ओके, आता बघा, A1 प्लस A2 प्लस A3 सगळ्यांची बेरीज आहे, सगळ्यांची समेशन आहे. यालाच आपण सम म्हणू शकतो. मग समला सम असं इंडिकेट करायचं, दिस इज द समेशन ऑफ. ओके, हे सगळे नंबर म्हणजे याला आपण AI म्हणूया, ॲज I व्हॅरी फ्रॉम 1 to N आणि हे 1 अपॉन N इथं घेतलेला आहे. बरोबर आहे. हा जरी फॉर्म्युला असेल, हा फॉर्म्युला म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, पण हा किचकट फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही ए मीन बरोबर सगळ्यांची बेरीज भागिले किती नंबर आहेत ते नंबर लक्षात ठेवा. बरोबर आहे. ओके, अशाला विद्यार्थी मित्रांनो अरिथमॅटिक मीन म्हणायचं. व्हॉट इज द अरिथमॅटिक मीन, काय आहे डेफिनेशन, द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ लार्ज नंबर ऑफ रीडिंग. आपण लार्ज नंबर ऑफ रीडिंग घेतल्या, समजा 10 रीडिंग घेतल्या, तर 10 नंबर जेवढ्या रीडिंग आपण 10 नंबरच्या रीडिंग घेतल्या. ओके, 10 रीडिंग घेतल्या, तर 10 नंबर पैकी कोणता नंबर हा मोस्ट प्रोबॅबल आहे, म्हणजे आपण सांगू शकतो की ही रीडिंग आहे. म्हणजे काय, सगळ्यांचं जे अवरेज आहे, द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ लार्ज नंबर ऑफ रीडिंग ऑफ अ क्वांटिटी इज कॉल्ड, आपण त्याला अरिथमॅटिक मीन म्हणतो. ओके, आलं लक्षामध्ये. ओके, तर ए मीन बरोबर आहे फॉर्म्युला A1 प्लस A2 प्लस A3 प्लस सो ऑन प्लस AN अपॉन N आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ऍब्सोल्यूट एरर. आता ऍब्सोल्यूट एरर कोणाला म्हणायचं, ऍब्सोल्यूट एररला विद्यार्थी मित्रांनो आपण डेल्टा ए न इंडिकेट करतो. ओके, हा महत्वाचा पार्ट आहे सर, म्हणून लक्ष द्या. ऍब्सोल्यूट एररला कशाने इंडिकेट करायचं, डेल्टा ए न इंडिकेट करायचं. देन व्हॉट इज द ऍब्सोल्यूट एरर, द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू और ऍब्सोल्यूट एरर इक्वल टू मॉड ऑफ ए मीन मायनस A1. ओके, त्याच्यानंतर दुसरं जर घ्यायचं असेल तर दुसरी रीडिंग साठी काय येणार आहे, सेकंड ऍब्सोल्यूट एरर ए मीन मायनस A2, तिसरी ऍब्सोल्यूट एरर ए मीन मायनस A1. लाईट गेली काय, नाही लाईट गेली. चला विद्यार्थी मित्रांनो, 1 मिनिट, लाईट गेलेली आहे. चला, लाईट आलेली आहे मित्रांनो, बघा लक्ष द्या. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किंवा ऍब्सोल्यूट एरर कुला म्हणायचं, हो का, हे जे मॉड आहे याला मॅग्निट्यूड म्हणायचं. मॅग्निट्यूड ऑफ वजाबाकी म्हणजे डिफरन्स, मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन द ए मीन. ए मीन म्हणजे काय असतं, त्यालाच आपण काय म्हणतो, मीन व्हॅल्यू म्हणतो. बरोबर आहे, ए मीन म्हणजे मीन व्हॅल्यू. अँड हे A1 A2 A3 अप टू द AN याला इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणायचं. देन व्हॉट इज द ऍब्सोल्यूट एरर, the magnitude of difference between the mean value and each individual value is called, आपण त्याला absolute error म्हणतो. आणि याला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो, डेल्टा ए न. सो absolute error इक्वल टू मॉड ऑफ ए मीन मायनस A1. ओके, मीन व्हॅल्यू मायनस इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. पहिला असेल तर डेल्टा A1 असेल तर A1 घ्या, डेल्टा A2 असेल तर A2 घ्या, डेल्टा A3 असेल तर
A3 घ्या. अशा पद्धतीनं आपण ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करू शकतो. ओके, सो ऍब्सोल्यूट एररला आपण डेल्टा ए न इंडिकेट केले. डेल्टा A1 म्हणजे मॉड ऑफ A मीन मायनस A1, डेल्टा A2 म्हणजे A मीन मायनस A2. असंच विद्यार्थी मित्रांनो डेल्टा AN म्हणजे A मीन मायनस AN असतं. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करू शकतो. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला बघायचं आहे, मीन ऍब्सोल्यूट एरर. ओके, आता आपण ऍब्सोल्यूट एरर बघितलं. व्हॉट इज द ऍब्सोल्यूट एरर? द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन द मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, त्याला आपण ऍब्सोल्यूट एरर म्हणलं. आता ऍब्सोल्यूट एरर आपण डेल्टा A1 असेल, डेल्टा A2 असेल, हे आपण सगळं फाइंड आउट केलं. पण त्याचा जर मीन आपण घेतला, त्याचा आपण अरिथमॅटिक मीन घेतला, तर त्याला मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणायचं. म्हणजे सगळ्यांचं अवरेज जर घेतलं, सगळ्यांचा मीन म्हणजे अवरेज असतं, लक्षात ठेवा. सो सगळ्यांचा मीन म्हणजे ऍब्सोल्यूट एररचा जर आपण अरिथमॅटिक मीन घेतला, तर त्याला मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणायचं. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर? द अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल द ऍब्सोल्यूट एरर. म्हणजे काय? अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल द ऍब्सोल्यूट एरर इज कॉल्ड, आपण त्याला मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणतो. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या ऑल ऍब्सोल्यूट एररचा अरिथमॅटिक मीन म्हणजे काय? द अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल द ऍब्सोल्यूट एरर इज कॉल्ड एज द मीन ऍब्सोल्यूट एरर. तर मीन ऍब्सोल्यूट एररला आपण डेल्टा ए मीन न इंडिकेट करतो. डेल्टा ए मीन म्हणजे मीन आणि ही ऍब्सोल्यूट एरर. बरोबर आहे. ओके, डेल्टा ए मीनचा फॉर्म्युला सगळ्या ऍब्सोल्यूट एररची मीन फाइंड आउट करा किंवा अवरेज घ्या. डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा AN अपॉन n. बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या डेल्टा ए ची बेरीज असल्यामुळे समेशन ऑफ डेल्टा AI ॲज I व्हॅरी फ्रॉम 1 to n आणि ही 1/n इकडे लिहू शकता, पण ही काही घ्यायची गरज नाही. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर आहे. ओके, तर हा झाला, ही झाली मीन ऍब्सोल्यूट एरर. आता आपल्याला बघायचं रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर कोणाला म्हणायचं? बघा, रिलेटिव्ह एररचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि फॉर्म्युल्यावरून तुम्ही अर्ध्या रात्री देखील विद्यार्थी मित्रांनो डेफिनेशन बनवू शकता. काय आहे रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला? रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला आहे डेल्टा ए मीन. डेल्टा ए मीन यालाच आपण काय म्हणतो? डेल्टा ए मीनला मीन ऍब्सोल्यूट एरर. डेल्टा ए मीन म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एरर आणि ए मीन म्हणजे यालाच आपण मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणतो. ओके, यालाच आपण मीन व्हॅल्यू म्हणतो किंवा मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणतो. म्हणजे रिलेटिव्ह एरर हा दोघाचा रेशिओ आहे. दोघाचा भागाकार म्हणजे दोघाचा रेशिओ आहे. कुणा दोघाचा रेशिओ आहे? बघा, द रेशिओ ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर टू द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. द रेशिओ ऑफ ही मीन ऍब्सोल्यूट एरर टू द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू इज कॉल्ड एज द रिलेटिव्ह एरर. व्हॉट इज द रिलेटिव्ह एरर? द रेशिओ ऑफ. रिलेटिव्ह एरर म्हणजे डिवायडेशन आहे. डिवायडेशन म्हणजेच रेशिओ म्हणायचं. व्हॉट इज द रिलेटिव्ह एरर? द रेशिओ ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर. बघा, मीन ऍब्सोल्यूट एरर टू द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू इज कॉल्ड एज द रिलेटिव्ह एरर. आणि रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला आहे डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. हा फॉर्म्युला आहे. अलग लक्षामध्ये ही झाली रिलेटिव्ह एरर. आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट टाइपची जी एरर आहे म्हणजे एस्टिमेशन ऑफ एरर आहे ती आहे पर्सेंटेज एरर. आता पर्सेंटेज एरर कोणाला म्हणायचं? रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय होता विद्यार्थी मित्रांनो? डेल्टा ए मीन अपॉन ए मीन होता. याला जर समजा आपण इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेजच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं, म्हणजे जर 100 न मल्टिप्लाय केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला रिलेटिव्ह एररला जर आपण पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर त्यालाच म्हणायचं पर्सेंटेज एरर. बघा, द रिलेटिव्ह एरर रिप्रेझेंटेड बाय पर्सेंटेज. काय सांगालो? द रिलेटिव्ह एरर रिप्रेझेंटेड बाय पर्सेंटेज. रिलेटिव्ह एररलाच आपण पर्सेंटेजच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट केलं तर त्याला म्हणायचं पर्सेंटेज एरर. त्याला काय म्हणायचं? पर्सेंटेज एरर म्हणायचं. ओके, तर बघा, द पर्सेंटेज एरर इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? हा रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला आहे. रिलेटिव्ह एरर इंटू 100 करा म्हणजे डेल्टा ए मीन अपॉन ए मीन इंटू द 100. अशा टाइप मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण एररचं एस्टिमेशन केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितली? सगळ्यात पहिल्यांदा आपण मीन एरर बघितलं, त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट एरर बघितलं, त्याच्यानंतर मीन ऍब्सोल्यूट एरर बघितलं, त्याच्यानंतर रिलेटिव्ह एरर बघितलं आणि त्याच्यानंतर आता लास्ट आपण पर्सेंटेज एरर बघितलेलं आहे. बरोबर आहे. अशा टाइप मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण एररला एस्टिमेट करू शकतो. हे सगळंच्या सगळं महत्त्वाचं आहे. ओके, आता नेक्स्ट टाइप विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय डिस्कस करायचं आहे? ओके, तर बघा पुढचा टाइप कोणता आहे बुक मध्ये? एक मिनिट. चला, आता विद्यार्थी मित्रांनो मागचा पार्ट झाला आपल्याला. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला काय बघायचं आहे? दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ एरर. ओके, म्हणजे एररचं कॉम्बिनेशन बघायचंय. एररचं कॉम्बिनेशन कसं होतं ते आता आपल्याला काय करायचंय? डिस्कस करायचंय. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एरर कंबाईन कशी होते, एक एरर दुसरी एरर कंबाईन कशी होते हे आता आपल्याला बघायचंय. आता पहिली केस काय बघा, एरर इन सम अँड डिफरन्स. ओके, जर समजा इक्वेशन मध्ये सम असेल म्हणजे बेरीज असेल किंवा डिफरन्स म्हणजे वजाबाकी असेल तर एरर मध्ये काय होते? विद्यार्थी मित्रांनो बघा, झड बरोबर जर समजा एखादी इक्वेशन असेल, झड बरोबर जर समजा
दोन इक्वेशनची बेरीज असेल किंवा दोन इक्वेशनची वजाबाकी असेल तर त्याची एरर फाइंड आउट करत असताना नेहमीच सम करायची, म्हणजे नेहमीच बेरीज करायची, नेहमीच प्लस करायचं. जरी समजा इथं वजाबाकी असेल, जरी समजा इथं डिफरन्स असेल तरी पण एरर मध्ये समज करायची. झेड बरोबर ए प्लस मायनस बी असेल तर डेल्टा झेड बरोबर डेल्टा ए प्लस डेल्टा बी घ्यायचं. बरोबर आहे. म्हणजे जरी भले समजा इक्वेशन मध्ये मायनस असू द्या पण एरर मध्ये प्लसच घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. इक्वेशन मध्ये जरी मायनस असेल, इक्वेशन मध्ये जरी डिफरन्स असेल तरी पण एरर घेताना प्लसच घ्यायची. आता नेक्स्ट बघायचं एरर इन प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आणि डिव्हिजन म्हणजे भागाकार. जर इक्वेशन मध्ये गुणाकार असेल किंवा इक्वेशन मध्ये भागाकार असेल तर एरर कशी घ्यायची. जर झेड बरोबर ए इंटू बी एखादं इक्वेशन असेल किंवा झेड बरोबर ए अपॉन बी म्हणजे गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, प्रोडक्ट असेल किंवा डिव्हिजन असेल तर त्याची एरर कशी घ्यायची. ही रिलेटिव्ह एरर आहे. डेल्टा झेड अपॉन झेड म्हणजे रिलेटिव्ह एरर, ऍब्सोल्यूट एरर अपॉन मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. ओके, सो या ठिकाणी बघा डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू, तर इथं ए असेल तर डेल्टा ए अपॉन ए घ्यायचं, म्हणजे रिलेटिव्ह एरर इन ए घ्या प्लस रिलेटिव्ह एरर इन बी घ्या. बरोबर आहे. जरी भागाकार असेल तरी पण बघा झेड बरोबर ए अपॉन बी असेल तर त्याची रिलेटिव्ह एरर काय येणार आहे. डेल्टा झेड अपॉन झेड. झेडची रिलेटिव्ह एरर डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू ए ची रिलेटिव्ह एरर डेल्टा ए अपॉन ए. भागाकार असेल तरी पण इथं प्लसच घ्यायचं. ओके, मग बी ची एरर म्हणजे डेल्टा बी अपॉन बी असणार आहे. लक्षामध्ये म्हणजे गुणाकार असू द्या किंवा भागाकार असू द्या पण रिलेटिव्ह एरर घेत असताना डेल्टा झेड अपॉन झेड बरोबर डेल्टा ए म्हणजे काय, ए ची रिलेटिव्ह एरर डेल्टा ए अपॉन ए घ्या आणि भागाकार असेल तरी प्लस घ्या, गुणाकार असेल तरी प्लस घ्या, तर बी ची एरर प्लस डेल्टा बी अपॉन बी येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन मध्ये जरी वजाबाकी असली तरी पण या ठिकाणी एरर मध्ये तुम्हाला बेरीजच घ्यावं लागेल. ओके, इक्वेशन मध्ये जरी गुणाकार किंवा भागाकार असेल तरी पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एरर घेत असताना दोघांच्या रिलेटिव्ह एररची तुम्हाला बेरीजच करावं लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा एरर ड्यू टू द पॉवर ऑर द इंडेक्स. पॉवर एखाद्या गोष्टीमध्ये जर समजा एखाद्या इक्वेशन मध्ये पॉवर असतो, उदाहरणार्थ झेड बरोबर ए रेस टू 3 हा पॉवर आहे तर ए रेस टू 3 ला मी ए इंटू ए घेऊ शकतो. मग ए इंटू ए म्हणजे हा गुणाकार आहे, म्हणजे हा प्रोडक्ट आहे आणि प्रोडक्टची एरर कशी फाइंड आउट करायची सर्वांना माहित आहे. तर झेड बरोबर ए इंटू ए आहे. मग याची जर तुम्हाला समजा रिलेटिव्ह एरर किंवा एरर फाइंड आउट करायची असेल तर झेडची रिलेटिव्ह एरर डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू ए ची डेल्टा ए अपॉन ए. गुणाकार असेल तर प्लस घ्यायचं, भागाकार असेल तरी प्लस. मग इथल्या ए ची डेल्टा ए अपॉन ए प्लस इथल्या ए ची डेल्टा ए अपॉन ए, डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा ए अपॉन ए म्हणजे 3 डेल्टा ए अपॉन ए ही एरर आलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, जर पॉवर मध्ये वर 3 असेल तर हे 3 पुढे आले. अशाच पद्धतीनं जर समजा विद्यार्थी मित्रांनो झेड बरोबर ए रेस टू एन असेल म्हणजे ए रेस टू एन म्हणजे याचा पॉवर काही ना काही तो पॉवर पुढे घ्यायचा आहे. म्हणजे झेडची रिलेटिव्ह एरर डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू पॉवर पुढे घ्यायचं. जसं इथं 3 होतं तसं आपण 3 पुढे घेतलं, तसं या ठिकाणी तर वर एन आहे, एन ला पुढे घ्या, एन पुढे आलं आणि ए ची रिलेटिव्ह एरर डेल्टा ए अपॉन ए आलेली आहे. आता अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर आपण इक्वेशन बनवलं, एखादं इक्वेशन असेल झेड बरोबर ए रेस टू पी बी रेस टू क्यू आणि सी रेस टू आर तर याची रिलेटिव्ह एरर काय येणार आहे. झेडची रिलेटिव्ह एरर डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू ए चा पॉवर आहे तर पॉवर पुढे घ्यायचा, पॉवर पी पुढे आला आणि ए ची रिलेटिव्ह एरर डेल्टा ए अपॉन ए. गुणाकार असेल तर दोघांमध्ये प्लस, पॉवर पुढे घ्या, क्यू पुढे आला, बी ची रिलेटिव्ह एरर डेल्टा बी अपॉन बी. भागाकार असेल तरी पण इथं प्लस घ्यायचं, आर पॉवर आहे पॉवर पुढे घेतला आणि सी ची रिलेटिव्ह एरर डेल्टा सी अपॉन सी. हा IMP फॉर्म्युला आहे. लक्षामध्ये दिस इज द VIMP कॉन्सेप्ट. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो गुणाकार असू द्या किंवा भागाकार असू द्या आपण रिलेटिव्ह एरर मध्ये प्लसच घ्यायचं आणि जर पॉवर असेल किंवा इंडेक्स असेल किंवा घातांक असेल घातांकाला पुढे घ्या आणि जी टर्म आहे त्याच्यामध्ये काय करा तुम्हाला त्याची रिलेटिव्ह एरर तुम्हाला घ्यायची आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेलं आहे कॉम्बिनेशन ऑफ द एरर. म्हणजे इक्वेशनची बेरीज वजाबाकी असू द्या, इक्वेशनचा भागाकार गुणाकार असू द्या किंवा एखाद्या इक्वेशनचा पॉवर असू द्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे काय सम अँड डिफरन्स असू द्या, ओके, ऍडिशन सबट्रॅक्शन असू द्या, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असू द्या किंवा पॉवर इंडेक्स असू द्या, तर कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी एररला घेऊ शकतो हे आता आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, आता लास्ट पार्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे ज्याचं नाव आहे सिग्निफिकंट नंबर्स किंवा यालाच आपण सिग्निफिकंट फिगर्स म्हणतो. तो नोटच्या मदतीनं आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला बघायचं सिग्निफिकंट फिगर किंवा सिग्निफिकंट नंबर्स कुणाला म्हणायचं. IMP कन्सेप्ट आहे. याच्यावर देखील नीट एक्झाम मध्ये किंवा JEE एक्झाम मध्ये किंवा CET एक्झाम मध्ये भरपूर प्रश्न हा विचारला गेलेला आहे. सिग्निफिकंट फिगर कुणाला म्हणायचं लक्ष करू द्या. विद्यार्थी मित्रांनो बघा एखाद्या वेळेस समजा जर आपण एखादा नंबर घेतला किंवा एखाद्या वेळेस भागाकार केला, बरोबर आहे, ओके, काहीतरी समजा भागाकार केला
आणि भागाकार समजा 22 भागिले आपण 7 केलं, बरोबर आहे. याचा भागाकार किती येतो 3.14 आणि आणखीन असा भागाकार या ठिकाणी चलत राहतो, बरोबर आहे. ओके, मग भागाकार केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे एक असा नंबर जो की फिक्स येणार म्हणजे येणारच आहे. 22 भागिले 7 केलं तर 3 येणारच आहे का? अरे 3 येणारच आहे ना, 4 येणार आहे का? 22 भागिले 7 केलं याचा भागाकार करून बघा. हा 7 चौक 28, लय मोठं होले 7 त्रिक 21, बरोबर. आलं लक्षामध्ये, म्हणजे 3 पॉइंटच येणार आहे. म्हणजे एक असा नंबर ज्याच्याविषयी आपल्याला फिक्स माहित आहे, फिक्स माहित आहे की तो नंबर येणारच आहे. आणि आणखीन एक असा नंबर ज्याच्याविषयी आपल्याला फिक्स माहित नाही, आता 1 येईल का 4 येईल का पुढे काही आपल्याला माहित नाही, ज्याच्याविषयी आपण अनसर्टन आहेत. एक असा नंबर जो सर्टन निश्चित आपल्याला माहित आहे आणि जो एक असा नंबर जो की आपल्याला निश्चित माहिती नाही. हे दोन नंबर जेव्हा आपण एकत्र घेतो त्याला म्हणायचं सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे काय बघा, द नंबर ऑफ डिजिट इन अ मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन. एक असा डिजिट त्या मेजरमेंटला ज्याच्याविषयी आपण सर्टन माहित आहे, आपल्याला माहित आहे निश्चित येणार म्हणजे येणार आहे, प्लस 1 additional digit, the first one about which we are not certain. म्हणजे एक असा नंबर ज्याच्याविषयी आपल्याला सर्टन माहित आहे आणि प्लस 1 ॲडिशनल नंबर, आणखीन एक ॲडिशनल नंबर फॉर द फर्स्ट वन, म्हणजे पहिला नंबर 1 अबाउट विच वी आर नॉट सर्टन, ज्याच्याविषयी आपण अनिश्चित आहोत, आपल्याला माहिती नाहीये, इज नोन ॲज. या दोघाला मिळून काय म्हणायचं सिग्निफिकंट फिगर्स किंवा सिग्निफिकंट डिजिट म्हणायचं. आलं लक्षामध्ये. मग हा सिग्निफिकंट फिगर कसा ओळखायचा सर, हा सिग्निफिकंट डिजिट कसा ओळखायचा ते आता आपण बघणार आहोत. बघा सिग्निफिकंट फिगरची डेफिनेशन आपल्या लक्षात आली. बघा द नंबर ऑफ डिजिट इन अ मेजरमेंट, मेजरमेंट मध्ये भरपूर सारी नंबर ऑफ डिजिट असतात, अबाउट विच वी आर सर्टन, ज्याच्याविषयी आपण सर्टन आहेत, प्लस 1 ॲडिशनल डिजिट, द फर्स्ट वन पहिलाच घ्यायचा, अबाउट विच वी आर नॉट सर्टन इज नोन ॲज द किंवा इज कॉल्ड ॲज द सिग्निफिकंट फिगर ऑर द सिग्निफिकंट डिजिट. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, सिग्निफिकंट फिगर जर समजा आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर त्याचे रूल काय आहेत हे रूल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि या रूल नुसार तुम्ही फाइंड आउट करू शकता. तुम्हाला एखादा नंबर दिला जाईल आणि या नंबर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत हे तुम्हाला सांगायला सांगितलं जाईल. असा टाइपचा प्रश्न हा नीट मध्ये भरपूर वेळेस आलेला आहे. ओके, तर बघा ऑल द नॉन झिरो नंबर आर द सिग्निफिकंट नंबर ऑर द फिगर. विद्यार्थी मित्रांनो ऑल द नॉन झिरो नंबर, जेवढे भी नॉन झिरो नंबर आहेत म्हणजे जे झिरो नाहीत तर ते काय सिग्निफिकंट फिगर आहेत. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो बघा 23-26.5 याच्यामध्ये बघा 23-26.5 याच्यामध्ये झिरो आहे का? नाही. जेवढे भी नॉन झिरो नंबर आहेत तर ते सिग्निफिकंट फिगर आहेत. म्हणजे हिअर 2 3 2 6 5 म्हणजे 1 2 3 4 5 असे 5 सिग्निफिकंट नंबर आहेत. म्हणजे हिअर आर 5 सिग्निफिकंट नंबर्स और हिअर ऑल द सिग्निफिकंट नंबर, दॅट इज द जेवढे भी नंबर आहेत ते काय सिग्निफिकंट नंबर आहेत. ओके, उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो या नंबरचा जर विचार केला आपण 23-260 याचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी बघा हा झिरो आहे, म्हणजे झिरो म्हणलं की हा सिग्निफिकंट फिगर नाही. म्हणजे सिग्निफिकंट फिगर कोणकोणते आहेत? 1 2 3 4 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. कोणकोणत्या? 2 3 2 6. हा झिरो नाही आहे. म्हणजे हिअर झिरो इज नॉट द सिग्निफिकंट नंबर. सो टोटल सिग्निफिकंट नंबर आर 4. मग या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती येतात? 4. हो का, 1 2 3 4 आहेत. झिरो हा नाहीये. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीनं जेवढ्या बी नॉन झिरो नंबर आहेत तर त्या सिग्निफिकंट फिगर आहेत. ओके, आता नेक्स्ट रूल काय विद्यार्थी, नेक्स्ट रूल काय सांगतोय? द झिरो बिटवीन द टू नॉन झिरो नंबर आर द सिग्निफिकंट नंबर. आता जर समजा हा झिरो जर दोन नॉन झिरोच्या मध्ये आला तर तेव्हा तो सिग्निफिकंट नंबर आहे म्हणायचं, तेव्हा तो सिग्निफिकंट फिगर आहे म्हणायचं. आलं लक्षामध्ये. जर कडीला आला तर नाही म्हणायचं, पण मध्ये आला तर आहे म्हणायचं. उदाहरणार्थ 302 मध्ये बघा हा सिग्निफिकंट फिगर आहे, हा आहे, हा आहे, म्हणजे टोटल 3 आहेत. 3020 याच्यामध्ये हा जो झिरो आहे हा इन बिटवीन आहे, दोन नंबरच्या मध्ये आहे. दोन नॉन झिरो मध्ये जर झिरो आला तर हा सिग्निफिकंट फिगर आहे. म्हणजे 1 2 3 तीन सिग्निफिकंट फिगर आहेत आणि हा शेवटचा झिरो नाही. त्याच्यानंतर स्टार्टिंगचा झिरो घ्या, 0 30 20 याच्यामध्ये बघा स्टार्टिंगचा बी झिरो नाही आणि शेवटचाही झिरो नाही. जर झिरो मधला असेल तर त्या मधल्या झिरोला कन्सिडर करा. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 म्हणजे 1 2 3 तीन सिग्निफिकंट फिगर आहेत. जर झिरो मध्ये आला द झिरो बिटवीन द टू नॉन झिरो नंबर, जर टू नॉन झिरो नंबरच्या मध्ये जर झिरो आला तर तो सिग्निफिकंट फिगर आहे. हा आहे सेकंड रूल. आता थर्ड रूल काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, लक्ष करू काय का. थर्ड रूल काय? ओके, 4-5 रूल आहेत, लक्षात ठेवायचे सर्वांनी. ओके, इफ द नंबर इज लेस दॅन 1. आता जर समजा नंबर हा लेस दॅन 1 असेल म्हणजे 0 पॉइंट समथिंग असेल, द झिरोज ऑन द राईट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट and left side of the decimal point are not the significant figures.
विद्यार्थी मित्रांनो संख्या जर लेस दॅन 1 असेल, एक पेक्षा कमी असेल म्हणजे 0.0 असं काहीतरी असेल, समजा 0.02 असेल, तर त्या ठिकाणी पॉइंटच्या इकडला आणि इकडला 0 तुम्हाला सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करता येत नाही. उदाहरणार्थ समजा 0.002, तर याच्यामध्ये पॉइंटच्या इकडे आणि इकडे किती 0 येतं इमिडिएटली, तर ते 0 तुम्हाला सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करता येत नाहीत. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे, 1 आहे. इथं बघा पॉइंटच्या इकडे हे 0 कॅन्सल करा. हा, इकडला 0 घेता येते. आता इथं शेवटचा 0 घेता येते, कारण की हा नंबर लेस दॅन 1 आहे, एक पेक्षा कमी आहे. मग एक पेक्षा कमी जर नंबर असेल त्याचा रूल काय, पॉइंटच्या इकडे इमिडिएटली जेवढे 0 आहे त्याला कॅन्सल करा आणि बाकीचे जेवढे बी 0 आहे त्याला कन्सिडर करा. मग आणि बाकीचे जेवढे नंबर आहेत त्याला कन्सिडर करा, म्हणजे 2 आणि 0 म्हणजे 2 सिग्निफिकंट फिगर आहेत. याच्यामध्ये बघा मित्रांनो पॉइंटच्या इकडे इमिडिएट याला कॅन्सल करा, बाकी सगळे कन्सिडर करा, 1 2 3 म्हणजे 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. आलं लक्षामध्ये. म्हणजे जर समजा नंबर लेस दॅन 1 असेल तर पॉइंटच्या इकडले नंबर काढून टाका, 0 काढून टाका. ओके, आणि बाकीचे जेवढे बी मधले 0 असतील, शेवटचे 0 असतील त्याला कन्सिडर करा, बाकी सगळे सिग्निफिकंट फिगर आहेत. ओके, नेक्स्ट रूल काय विद्यार्थी मित्रांनो लक्ष करू द्या. द zeros on the right hand side of the last non-zero number are significant number but number must be written with a decimal point. आलं लक्षामध्ये. विद्यार्थी मित्रांनो नंबर जर समजा डेसिमल पॉइंट मध्ये असेल तर शेवटचे 0 बी सिग्निफिकंट फिगर आहेत, नेहमी लक्षात ठेवा. नंबर जर समजा 1500 असला असता, ही 0 जर नसला असतं, 1500 असला असता तर हे 2 0 सिग्निफिकंट फिगर नाहीत. पण नंबर जर डेसिमल पॉइंट मध्ये असेल म्हणजे पॉइंट मध्ये असेल तर शेवटचे 0 बी सिग्निफिकंट फिगर आहेत, म्हणजे 1 2 3 4 हे सगळेच्या सगळे सिग्निफिकंट फिगर आहेत. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सिग्निफिकंट फिगरचे या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण रूल्स आपण बघितलेत. आता नेक्स्ट आपल्याला बघायचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय आहे. बघा नेक्स्ट आपल्याला बघायचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कुणाला म्हणायचं हा देखील महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला एखादा नंबर दिला जाईल तर त्याची सिग्निफिकंट फिगर किती आहे आणि ऑल्सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय आहे हे तुम्हाला सांगितलं जाईल. ओके, आता लक्ष द्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कुणाला म्हणायचं, द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, कोणत्या बी फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज द, बघा या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही एक्सप्रेस केलं कोणत्या बी फिजिकल क्वांटिटीचं जे मॅग्निट्यूड आहे, जी किंमत आहे, एखादा नंबर इंटू 10⁻⁴ च्या रूपामध्ये जर समजा मेन्शन केली, वेअर ए ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो, वेअर ए इज अ नंबर सच दॅट 0.5 पासून ते 5 पर्यंत, ए ची व्हॅल्यू 0.5 पासून ते 5 पर्यंत चालते, 5 च्या वर चालणार नाही आणि 0.5 च्या कमी बी चालणार नाही, बरोबर आहे. अँड n इज अन इंटिजर, n हा कोणता बी इंटिजर असेल तर या नंबरला a इंटू 10⁻n ला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणायचा, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो अँड n इज अन इंटिजर कॉल्ड ॲज द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके, तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण जर रेडियस ऑफ अर्थ कन्सिडर केली, रेडियस ऑफ अर्थ किती आहे 6400 किलोमीटर. आता मी तुम्हाला काय सांगितलं, या नंबरला कोणत्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करा, या नंबरला a इंटू 10⁻n च्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करा आणि a हा 0.5 ते 5 मध्ये असला पाहिजे. मग 6400 किलोमीटरला आपण काय केलं, a इंटू 10⁻n च्या फॉर्मॅटमध्ये जर एक्सप्रेस केलं तर या ठिकाणी आपण याला बघा, हा आता बघा लक्ष द्या मित्रांनो, आता 1 किलोमीटर आहे, किलोमीटरचं कन्वर्जन जर मीटर मध्ये केलं तर 10⁻³ घ्या. आता हा नंबर a इंटू 10⁻³ आला, हो का, इथं काहीतरी नंबर म्हणजे a आहे, 10 काहीतरी आहे म्हणजे a इंटू 10⁻n म्हणजे a इंटू 10⁻n मध्ये आपण रिप्रेझेंट केलं. पण a ची व्हॅल्यू काय पाहिजे 0.5 ते 5 पाहिजे. मग ही 6400 मोठी आहे, मग पॉईंट इकडे शिफ्ट केला 1 न 10⁻⁴ झाला, आणखीन पॉईंट इकडे शिफ्ट केला 10⁻5 झाला, इकडे शिफ्ट केला 10⁻6 झाला, मग 6.4 हा 6.4 आपल्याला 5 पेक्षा मोठं नकोय. मग आणखीन एखादा शिफ्ट केला 0.6 0.64 चालते ना, 0.64 चालते ना, अरे आपल्याला 0.5 च्या वर पाहिजे, मग हा 0.6 आहे चालतंय. ओके, म्हणजे 0.64 इंटू 10⁻⁷. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज, मग या ठिकाणी जो 10 चा जो पॉवर आहे त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणायचा. मग 10 चा पॉवर किती आहे 7, तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे 7 आहे. अँड द सिग्निफिकंट नंबर्स, ओके सिग्निफिकंट नंबर मी सांगितलं पॉइंट जर समजा संख्या 0 पेक्षा लहान 1 पेक्षा लहान असेल तर पॉइंटच्या इकडे जे 0 आहे त्याला कन्सिडर करू नका, बाकीचे नंबर कन्सिडर करा सिग्निफिकंट फिगर. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती आहेत 1 आणि 2 म्हणजे 2 सिग्निफिकंट फिगर आहेत आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे 7 आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आणखीन एक एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता, the magnitude of the order of charge of electron is, E म्हणजे काय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, काय व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके विद्यार्थी मित्रांनो बघा आता हा नंबर जो आहे विद्यार्थी मित्रांनो
हा 0.5 पेक्षा मोठा आहे का? यस सर. आणि 5 पेक्षा छोटा आहे का? यस सर. 0.5 ते 5 आहे 0.5 हो का. 1.6 हा 0.5 पेक्षा मोठा आहे आणि 10 चा पॉवर काहीतरी आहे. मग याला तुम्हाला ऑर्डर लिहिता येते. मग 10 चा पॉवर जो आहे तो ऑर्डर आहे. मग ऑर्डर किती आहे? हिअर द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड इज -19. -19 ही ऑर्डर आहे आणि सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 1 आणि 2 आहेत. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 2 आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जर एखादा नंबर a × 10⁻n च्या फॉर्मॅटमध्ये मांडला आणि a ची व्हॅल्यू 0.5 पासून ते 5 पर्यंत जर मेंटेन केली तर यांचा पॉवर म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असतं आणि इकडं a ची नंतर तुम्ही काय करू शकता? सिग्निफिकंट फिगर किंवा सिग्निफिकंट नंबर तुम्ही फाइंड आउट करू शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. ओके चला ठीक आहे. मस्त पैकी स्माइल द्या आणि चॅप्टर आपला संपलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर कोणता चॅप्टर चालू करायचा आहे मला कॉमेंट्स मध्ये सांगा. जे विद्यार्थी जास्तीत जास्त वोट करतील त्या चॅप्टरला तो चॅप्टर आपण चालू करूया. बरोबर आहे? ओके चला ठीक आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो या ज्या नोट्स आहेत या नोट्स आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर अवेलेबल आहेत ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके चला जय हिंद जय परिवर्तन.